श्लोक 23. तं विद्या दुःखसंयोग वियोगं योगसंज्ञितं सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णचेतसा. अर्थ: दुःख संयोगाचा वियोग ज्यामध्ये आहे तोच योग होय असे समजावे आणि त्याच योगाचे मनाला कंटाळा येऊ न देता निश्चयाने अनुष्ठान करावे. ज्या ठिकाणी दुःखाशी कधीच संबंध येत नाही, म्हणजेच दुःखाचा संयोगाला वियोग होतो, त्याला योग असे म्हणतात. असा हा योग आळस सोडून आचरला पाहिजे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: या श्लोकात अतिशय अवघड भाषेत अशी ही योगाची व्याख्या केलेली आहे. दुःखाच्या संयोगाचा जेथे वियोग असतो तो योग, दुःखाचा संयोग कुठे कुठे होतो ते 5व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेले आहे. इंद्रिय व विषय यांचे संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग हे सारे दुःखदायकच असतात. येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते असे भगवंतांनी सांगितलेले आहे. म्हणजे दुःखाचा इंद्रिय विषयांचा संयोग आणि याचा जर वियोग झाला की तो योग साधतो. थोडक्यात योग म्हणजे चित्तवृत्तीला आवरणे, त्यांचा संयम करणे. दुःखाचा संयोग होणे ही या जगातील एक नेहमीचीच गोष्ट आहे. संयोग म्हणजे ते आपल्याला येते किंवा आपल्याला भोगायला लागते. हा दुःख संयोग टळला पाहिजे, म्हणजेच ज्याचा वियोग घडला पाहिजे. हा वियोग घडण्यासाठी योग ह्या सांसारिक आणि संयोगात ज्याचेशी आपला संयोग होतो त्याचेच बरोबर आपण नेहमीसाठी राहू शकत नाही. मात्र ज्याचे बरोबर आपला योग झाला असता त्याचे बरोबर आपण निरंतर राहू शकतो, तो परमात्मा आहे. आणि खरे तर आपल्यापासून तो कुठेच दूर नसतो, तो भिन्न सुद्धा नाही, तर तो हृदय सन्निविष्ट असा आहे. आणि संसार तर आपल्यात मिसळलेला नसतो, तो आपल्यापासून अगदी भिन्न असतो. आपण त्याला आपल्यापासून भिन्न मानत नाही, पण त्याला आपण माझा असं म्हणतो आणि त्याचमुळे सगळा घोटाळा निर्माण होतो. पण परमात्म्याला मात्र आपण वेगळा समजतो आणि मग त्याचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे सतत फिरत राहतो. आणि हेच ते खरे अज्ञान आहे. कारण परमात्म्याच्या योगाचा कधीच वियोग होत नाही. म्हणजेच परमात्मा आपल्यापासून कधीच कुठेच दूर गेलेला नसतो किंवा तो दूर नसतो, तो अगदी आपल्या सतत जवळ असा असतो. पण प्रपंचात माणूस अनेक गोष्टींचा संयोग करू इच्छितो, पण त्याला वियोग होतो. म्हणजे जी गोष्ट त्याला हवी असते ती त्याला कधी मिळत नाही आणि मग ती मिळाली नाही की तो दुःखी होतो. संसार तर दुःखालयम अशाश्वतम आहे, म्हणजे ते दुःखाचं घर आहे आणि तो शाश्वत सुद्धा नाही आहे. माणसाची इच्छाच त्याचे दुःखाला नेहमी कारणीभूत असते. म्हणून माऊली सांगतात की आशा व्याली दुःखाते. इच्छेचा समूळ नाश म्हणजेच परमात्म्याशी योग किंवा मुक्त स्थिती. मुक्ती परमात्म्याशी जीवाचा नित्य संबंध म्हणजे योग आहे. यालाच नित्य योग असे म्हणतात. कारण हा सर्व देश, काळ, क्रिया, व्यक्ती, अवस्था, परिस्थिती, घटना इत्यादीमध्ये आहे. मात्र आपण नेहमीच असच्ची म्हणजे देहाशी संबंध मानतो आणि या नित्ययोगाचा अनुभव मग आपल्याला काही घ्यायला येत नाही. या योगाचा अनुभव येण्यासाठी गीतेमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग अशी वेगवेगळी साधनं सांगितली आहेत. म्हणूनच स निश्चयेन योक्तव्य योगो निर्विण्ण चेतसा असंही भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. या योगाचा अनुभव येण्यासाठी साधकाने सर्वप्रथम निश्चयात्मक असे
वर्तन केले पाहिजे आणि तसं जगलं पाहिजे, बनलं पाहिजे आपण तसं. मला योगाची प्राप्ती करायचीच आहे असा एक दृढ निश्चयसुद्धा केला पाहिजे. आणि त्यानंतर कितीही प्रलोभने किंवा कितीही व्यत्यय, संकटे आपल्या आयुष्यात आली तर तो निश्चय आपण सोडता कामा नये किंवा भिवून आपण त्याच्यापासून माघारीसुद्धा वळता कामा नये. अनिर्विण्ण चेतसा म्हणजे पुष्कळ वेळ होता गेला, पुष्कळ पुरुषार्थ केला, पण सिद्धी मात्र प्राप्त झाली नाही. मग ती कधी होईल, कशी होईल किंवा होणारच नाही असे वाटून माणूस कंटाळून जातो. पण तसे साधकाने कधी करू नये. साधकाने कितीही काळ लागला तरी तत्व प्राप्त झाल्याशिवाय, म्हणजे आपल्याला जे काही मिळवायचे ते आपल्याला मिळाल्याशिवाय आपली साधना सोडू नये. आणि ह्याच्यासाठी सर्वांनी नेहमीच शबरीचे उदाहरण लक्षात ठेवावे. कारण आत्तापर्यंत मनुष्य जन्म प्राप्त होईपर्यंत आणि हा जन्म प्राप्त झाल्यावरही आपल्याला अनेक प्रकारचा त्रास भोगावा लागलेला आहे. आता निदान या साधनेने पूर्वी लाभ झाला, पूर्वी हां सॉरी आता निदान या साधनेने पूर्वीचे पाप तरी नष्ट झाले, तर मग आता परमात्म तत्व आपल्याला नक्कीच मिळेल असा विश्वास धरावा. योग संज्ञितम या श्लोकात हा शब्द दुःखाच्या संयोगाच्या वियोगासाठी वापरलेला आहे. योग या अर्थी हा शब्द उपयोगात आणलेला आहे. दुसऱ्या अध्यायात समतेला म्हणजे समत्वं योग उच्यते असे म्हटलेले आहे. तर येथे साधनरूपी समता साध्यरूपी समतेत परिणत होते असे सांगितले आहे. आणि खरोखरच आत्ता हे सांगताना किंवा ऐकताना तुम्हाला हे सगळं खूप अवघड वाटणार आहे, कारण सुरुवातीलाच तसं सांगितलेलं आहे अर्थ सांगताना. तर आपल्याला जास्तीत जास्त आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. पुढील श्लोकात या योगाच्या प्राप्तीसाठी सगुण निराकाराचे ध्यानसुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे. इथे आपण थांबूया.